साईड स्क्रीन बाजूला. व्हाईट बॉल, सोयर चेंडू, व्हाईट बॉल. वेज. चालू आहे रे, व्यवस्थित आहे. बरोबर आहे ना? हा. नो बॉल. षटक कंप्लीट. धावसंख्या 9. चला सुशील शिंदे, तुम्ही पॅकअप जरूर केलाय, परंतु आपल्याला पंचावन्नची भूमिका वाजवायची आहे पुढच्या मॅच मध्ये. हा, धन्यवाद. एक हॅट घेऊन या. बस. अ, सर्वांच्या माहितीसाठी जेवणाला सुरुवात झाली. 9. धावसंख्या 9. 18 व्हायला किती चौके मारले ते सांगा मला जरा. रोहिदास जाधव. रोहिदास जाधव, रविवार सुरू व्हायला अजूनही माझ्या मते अजूनही 11-12 मिनिटं शिल्लक आहेत. हा रविवार उपवास असतो, सॉरी नाना. चला जेवणाला सुरुवात झाली. ज्यांना जेवायचं आहे त्यांनी त्याच ठिकाणी उभं राहून जेवला तर बरं होईल. मॅच बघता बघता कोणता चेंडू ताटात येऊन पडेल भरोसा नाहीये.
हॅलो हॅलो. बेस्ट स्पिनर, स्प्रिंग मिलचा बेस्ट स्पिनर म्हणून ओळखला जाणारा मिलिंद चव्हाण. तुम्हाला वाटेल की हा हलवा टाकतोय, मारूया आपण. नाना, आताच त्यांनी लीलावतीमध्ये जाऊन वामनच्या अंडर 2 बोटांचं ऑपरेशन केलंय. त्याला टेनिस एल्बोचा प्रॉब्लेम आहे, गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे. हॅलो. पुढील ओव्हर मिलिंद चव्हाण बॅटिंग करत आहेत. रोहिदास जाधव, पाहूया कसा सामना करतात. आणि वेल शॉट, वेल शॉट रोहिदास, वेल शॉट, वेल स्टॉप. गिरीश लोखंडे, वेल स्टॉप. मिलिंद चव्हाण यांचा पहिला चेंडू नाना यांनी टोटावलेला, परंतु गिरीश चव्हाण यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. काय वरती जात दुसरा चेंडू मिलिंद चव्हाण सामना करतील. संकल्प, 2 चेंडू 2 धावा. क्रिस गेल, तिसरा पॉवर प्लेचा बॉल. पाहूया नाना सामना करते मिलिंद चव्हाणचा पॉवर प्ले बॉल. पाहूया या बॉलचा आनंद लुटतायत काय नाना. मिलिंद चव्हाण, पुढील बॉल अवांतर धावेत. बर. आणि नाना यांना त्यांनी यष्टीचित केलेले आहे. वाईट बॉल. परत एकदा आनंद पटेल जर बॅटिंगला आले तर कमिटीकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक संघाला. आनंद पटेल यांना टीम मध्ये जरी घेतलं तरी नितीन परब यांच्याकडून 500 रुपये. वेल चेंडू काहीसा फसवलेला. मिलिंद चव्हाण ऑफ स्पिन, लेग स्पिन, ऑफ स्पिन, गुगली. परुळेकर, परुळेकर यांना त्यांना चकवलेला चेंडू. मिलिंद चव्हाण यांचे लॉलीपॉप बॉल आहेत, परंतु बॅट्समनला ते चकवत आहेत. चौथा चेंडू पाहूया. सामन्याचा चौथा चेंडू सामना करतील परुळेकर आणि बाउंड्री. काहीशी गचाळ क्षेत्ररक्षण पडवळ यांच्याकडून, पडवळ यांच्याकडून गचाळ क्षेत्ररक्षण. सामन्याचा शेवटचा चेंडू पाहूया. 2 बॉल आहेत भाई. मिलिंद चव्हाण, मिलिंद चव्हाण तुम्हाला 2 बॉल आहेत, तुमचे 2 बॉल आहेत. मिलिंद चव्हाण 2 बॉल आहेत. मिलिंद चव्हाण 5वा बॉल टाका. बॉल बॉल. यशवंत वेध घेत 160 नाही 90च्या स्पीडनी बॉल टाकलेला आहे, परंतु परुळेकर यांना काही समजले नाही. आनंद पटेल आलेत आणि 1000 रुपये लागू झालेत. सुशील शिंदे यांच्याकडून 1000 रुपये लागू झालेत आनंद पटेल यांना, आणि नितीन परब यांच्याकडून 500 रुपये. एकूण 1500 कमवले आनंद पटेलने. बॉलचा सामना करतील मिलिंद चव्हाण यांचा पुढील आणि शेवटचा चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. आनंद पटेल यांनी तोटावलेला, परंतु धाव बाद. फर्स्ट इनिंग ओव्हर, मॅच स्कोर 21. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. SG11 यांना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. ह्या पुढील सामना ST प्रतिष्ठान विरुद्ध AR पॅकर, RA पॅकर.
दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. एआर पॅकर विरुद्ध यश एच डी प्रतिष्ठान दोन्ही कर्णधारांनी यायचे आहे. टॉस उडवून घ्यायचा आहे. ह्या पुढील सामना विजय लोध त्याला बंटीला ठेव. टॉस उडवून घ्यायचा आहे. एआर विरुद्ध एच डी युट्यूबच्या इथे जायचं आहे. पंच त्या दोघांना युट्यूब मध्ये ओळख करून द्या. ओळख करून द्या तुम्ही. पॅन्ट खाली घ्या. 2 रन मायनस होतील. त्यांना हाफ पॅन्टवर राहायची सवय आहे. त्यांना फुल पॅन्ट दिली ते हाफ पॅन्ट करतात. सामन्याचा कोण जिंकलाय? एच डी प्रतिष्ठान टॉस विन. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. सूर्या 11. पाहूया एच चे बॉलर मेहंग धनावडे सामना करत आहेत. योगेश कोंडाकर लीलावतीचे उत्कृष्ट फलंदाज. पंच सामना सुरू करायचा आहे. त्यानंतर आणखी 2 सामने अजून होतील. एच जी 11 बॉलिंग घेत आहेत मेहंग धनावडे. मेहंग धनावडे राऊंड द विकेट सामना करत आहेत योगेश कोंडाकर. सुरू. सामन्याला सुरुवात होत आहे. पाहूया रुपेश कोंडाकर कोणत्या पद्धतीने सामना करतील मेहंग धनावडे यांचा. मेहंग धनावडे अवांतर धावा आहेत. भर प्लस 1 वाईट प्लस 2 धावा. 0 बॉल 2 धावा. काहीशी थांबायचं आहे. पंकज पडवळ थांब बोलले थांबा. षटकातील पहिला चेंडू. पाहूया सामना करत आहेत रुपेश कोंडाकर. पुन्हा एकदा वाईट प्लस 1 म्हणजे 0 बॉल 4 धावा झालेले आहेत. मेहंग धनावडे यांचे तसेच खराब क्षेत्ररक्षण एक्स्टिरक्षण खराब 2 धावा. टोटल 0 बॉल 4 धावा. झिरो बॉल 4 धावा. षटकातील पहिला चेंडू अजून घेऊन येत आहेत मेहंग धनावडे. सामना करतील रुपेश कोंडाकर. वेल बॉल वामन यांना चकवलेला काही कळलेला नाहीये. खूप उत्कृष्ट बॉल टाकलेला आहे मेहंग धनावडे यांनी. लेग स्पिन. पुन्हा एकदा वाईट प्लस 1. वाईट प्लस 1 संघाची धावसंख्या 1 बॉल 6 धावा. काही खराब षटक. मेहंग धनावडे होम पिच नेहमी बॉलिंग टाकतात ह्या स्कीजवर. सामना करतायत रुपेश. पाहूया षटकातील दुसरा चेंडू. उत्कृष्ट चेंडू आणि योगेश कोंडाकर यांचा बोल्ड घेतलाय. बोल्ड. रुपेश कोंडाकर हे यांचा बोल्ड झालेला आहे. 2 चेंडू 6 धावा.
नायगावचा बकासूर नायगावचा बाकासूर बॅक टू पॅव्हेलियन. मँग धनावडे 180च्या स्पीडने गोलंदाजी करताना आणि पांढऱ्या केसाचा बंड्या फेसिंगला आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. संघ मालकांकडनं मँग साठी पारितोषिक आलंय. मध्ये टाकला तर 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. बाबू राणे पंच रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू चेक करा. थर्ड अंपायर रिव्ह्यू घ्यायचा आहे. एकच रिव्ह्यू घेऊ शकता. SG11 तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा रिव्ह्यू जर तुमचा अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला परत घेता येणार नाही रिव्ह्यू. मँग धनावडे वाईड बॉल रिव्ह्यू सक्सेसफुल. वाईड नो मोर रिव्ह्यू. नो मोर रिव्ह्यू SG11. संघाच्या 8 धावा 8 धावा बॅटनी एक पण नाही. एक्स्ट्रा रन आहेत संघाचे 8 रन. 2 बॉल 2 दुसरा बॉल आहे. आणि पुन्हा हा व्हाईट चेंडू. यष्ट्यांच्या मागे स्वतः आयकॉन डोक्याला हात लावताना. मँगच्या बॉलिंगला बॅट लावेल त्याला 100 रुपये पारितोषिक. एक बॉल मध्ये टाकला की मँगला 100 रुपये पारितोषिक. अध्यक्ष पण निघून काय बोलतात. फॉरवर्ड शॉट लेगला पांढऱ्या केसाचा बंड्या तोंडात. केशरयुक्त विमल खाऊन बंड्या. आणि ही असं वाटतंय की मँगने मॅच सोडली आहे. यष्ट्यांच्या मागे आयकॉन आशिष मेस्त्री थोडे नाराज. मँग धनावडे चांगले गोलंदाज आहेत परंतु का असे करतायत समजत नाही. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू आणि नरेश पोळे यांचा उत्कृष्ट थ्रो. डेव्हिड वॉर्नरच्या भूमिकेत बाउंड्री लाईनवर स्वतः नरेश पोळ. 5 बॉल 12 धावा. आणि 1 धाव. संघाची धावसंख्या 13. बॉलिंगला येत आहेत स्वतः आयकॉन आशिष मेस्त्री. मॅन फ्रॉम डोंबिवली एक्सप्रेस मिलिंद भाई उर्फ विजय माल्या. व्हॉट हॅपन. 13 संघाची धावसंख्या 13. चांगला चेंडू आणि झेलबादचा अपील आणि अंपांचा निर्णय आउट. आउट आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आनंद पटेल जॉन्टी रोडच्या भूमिकेत यष्ट्यांच्या मागे तोंडात विमलचा गोळा. केशरयुक्त विमल थोडी आत्ताच आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार अजय देवगण शाहरुख खान आणि अक्षय कुमार नंतर आनंद पटेल यांना साईन केलेला आहे ऍड साठी.
बॅटिंगला आले स्वतः विजय माल्या मॅन फ्रॉम कुर्ला आणि पहिल्या चेंडू वर परतताना मिलिंद चव्हाण उर्फ विजय माल्या. दीपक घाग मॅक्सवेलच्या भूमिकेत लागा तो 6. 70-70चा ब्रीद वाक्य लागा तो 6. आशिष मेत्री मॅच मध्ये पुनरागमन करताना सर्वांनी माहिती आंब्याला कैऱ्या आलेल्या आहेत. आताच आंबे आलेले आहेत. पाहूया आंबे पाडतात. आता तुरा आलाय, आंब्याला तुरा आलाय आणि दीपक घाग हे तुरा पाडण्यात उत्कृष्ट. आशिष मेस्त्री यांनी मॅच मध्ये परत एकदा जीव टाकलाय, अन्यथा नाना हे उपवास तोडणारच होते मँगमुळे. वेल बोल्ड कॅप्री, वेल बोल्ड. पंकज नानाची पार्सल थांबव, गाडी थांबव. आणि हा लगा तो 6 होता. दीपक घागला नाही थांबू शकत. पंकज पडवळ गाडी थांबवायची आहे नानाची. चांगला चेंडू, आशिष यांची चांगली गोलंदाजी, मँगला काहीतरी कानमंत्र देताना. आणि बॉलिंगला येत आहेत ते वकील. संघाची धावसंख्या 15. 2 रनची ओव्हर टाकली आहे कॅप्री यांनी. अतिशय चांगली गोलंदाजी आशिष यांची. 12 बॉल 6 धावांची गरज आणि लगातो 6. बॅटिंगला आहेत ते 6. सूत्रांच्या माहितीनुसार 12 बॉल 6. 22 टू इन आहे नाना. 7 माफी असावी. चांगला आणि हा चौकार. चौकार मॅक्सवेलच्या बॅटिंग मधून येत आहेत 4 धावा. आनंद पटेल थोडेसे टेन्शन मध्ये, हाताची घडी, तोंडात विमल. चांगला टॅप दीपक घाग यांच्याकडून. एक धाव मिळेल. एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव येईल. पॉवर प्लेचा चेंडू. मॅक्सवेल बघू कैरी पाडतायत का. मोर नुकताच लागलाय. ओ माय गॉड, यष्ट्या अक्षरशः उद्ध्वस्त केल्या आहेत हातांनी. 9 बॉल 2 धावांची गरज. 2 धावा या मॅच मध्ये. या मॅच नंतर मॅन ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच हे 2 पारितोषिक देण्यात येतील. फायटर ऑफ द मॅच असेल मँग धनावडे. अतिशय चांगली फाईट केली आहे मँग यांनी. हो वकील थोडीशी लाईन प्लेन चुकताना. आशिष मेस्त्री थोडेसे हायपर. 13 धावा आल्या पहिल्या आणि हा मी बोललो होतो लगा तो 6. 70-70चा ब्रीद वाक्य लगा तो 6. आणि ह्या कॉलनीमध्ये आंब्यांचा सुळसुळत पडला या शॉटमुळे. मोर लागला दीपक घाग यांचा पॅटर्न फटका. आता आले ते क्रिस गेल. क्रिस गेल यांनी तर पहिल्याच बॉलवर 1 रन काढले. कमिटीकडनं एक आगळं वेगळं पारितोषिक देण्यात येईल. अतिशय या टुर्नामेंटचा छोटा खेळाडू. शॉट लगातार 6. नंदकुमार कोंडाळकर एक लेजेंडरी प्लेयर यांचे ते सुपुत्र आहेत. गेल गिरीश लोखंडे. चर्चा रंगली आहे नरेश पोळ आणि आनंद पटेल यांच्यात. पहिला आता गुरुदेव मध्ये जाणार कोण, नरेश की आनंद, आनंद की नरेश. पंकज स्टॉक वाढव, नानाचा उपवास तुटू शकतो. आणि वाईट चेंडू. सामना सुरू करायचा आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे.
बाबा रिव्ह्यू आहे नाही तर त्याने जीवच घेतला असता. सामना सुरू करा लवकर. सर्वांनी बाहेर यायचंय, जेवून घ्यायचंय. योगेश कोंडाकर जेवून घ्या. काय फोन मारायचाच आहे तुला. अभिषेक कुलकर्णी कुठे बघ जरा. अभिषेक कुलकर्णी चेरी त्वरित माईकशी संपर्क साधायचा आहे. सामना सुरू होत आहे. ग्रीस